तर हिसारला एक सर्वोदय हॉस्पिटल म्हणून आहे जवळच आहे तिथं. आणि त्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला आधी ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करावी लागेल. परंतु आम्ही महाराष्ट्रीयन, आम्हाला तेवढा वेळ नाही, तर आम्ही कुठं जाणार ते सोनोग्राफी करून तो रिपोर्ट येईल 2 दिवसात 1 दिवसात, आम्ही थांबायला तेवढा वेळ नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की हिला एमर्जन्सी काय औषधी द्यायची ते देऊन द्या, आम्ही हिला संध्याकाळी आम्ही रिटर्न जाणार आहे. मग त्या डॉक्टरांनी एमर्जन्सी जेवढे त्यांच्याकडनं शक्य झालं तेवढं ट्रीटमेंट त्यांनी केलं. तिथून आलो, दंडवत केला परमात्माला, संत रामपालजी महाराजला, आणि तिला थोडं बरं वाटायला लागलं. बरं वाटल्यानंतर आम्ही संध्याकाळी, आमची ट्रेन होती, ट्रेननं आम्ही दुसऱ्या दिवशी घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर तो दिवस म्हणजे सर्वोदय हॉस्पिटलपासून परमात्माच्या दर्शनार्थपासून तर आजपर्यंत 2020पर्यंत तिला एकही गोळीची आवश्यकता पडली नाही.